नमस्कार। आता आपण सांगलीतील आयर्विन पुलाच्या शेजारी असणाऱ्या ज्या नागरी वस्त्या आहेत त्यामधील जी मगरमच्छ कॉलनी आहे, या मगरमच्छ कॉलनीमध्ये आज सध्या आपण आहोत। आपण माझ्या पाठीमागचं दृश्य बघू शकताय। इकडे जो पुण्याला जाणारा इस्लामपूर जो रोड आहे, बायपास रोड, ते नदीच्या कृष्णा नदीच्या वरती आहे। वाहनं चाललेली आहेत, दिसत आहेत आपल्याला, आणि खालून ती नदी वाहते आहे। आणि ही नदी इकडे नागरी वस्त्यांमध्ये आणि शेतीमध्ये कशा तऱ्हेने पसरलेली आहे, ती कशा तऱ्हेने फुगलेली आहे, याचं दृश्य आपण सध्या आता पाहतोय। आणि यामुळे इथल्या नागरी वस्त्या बाधित झालेल्या आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे आता सध्या पाहू शकतोय, मगरमच्छ कॉलनीतील 2 गल्ल्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापनानं जरी आवाहन केलेलं असलं नागरिकांना की आपल्या घरांमध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरतंय, आपण कृपया ज्या ज्या ठिकाणी आपलं स्थलांतरित केलेलं आहे, स्थलांतरित जागा जिथे दिलेली आहे महानगरपालिकेनं, अनेक महानगरपालिकांच्या शाळा असतील किंवा इतर मंगल कार्यालय असतील, अशा ठिकाणी आपण जाऊन राहावं अशा तऱ्हेचं आवाहन करूनही अनेक घरांमध्ये अजूनही नागरिक वावरताना दिसत आहेत। त्यांच्या घराला पाणी लागलेलं आहे, आत शिरायचं बाकी आहे, परंतु रस्ता पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे। त्यांच्या मुंबऱ्यापर्यंत पाणी लागलेलं असतानाही अनेक नागरिक आपापल्या घरामध्ये वास्तव्य करताना दिसत आहेत। परंतु हे जे पाणी आता सध्या आपण साठलेलं पाहताय, नदीतून बाहेर पडलेलं जी फूग आहे पाण्याची, ही सध्या आपण पाहतोय। आणि यामध्ये सूर्यवंशी प्लॉट असेल, मगरमच्छ कॉलनी असेल, त्याच्यानंतर पटवर्धन कॉलनी असेल, काकानगर असेल, या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि ही नागरी वस्ती सध्या बाधित झालेली आपण पाहतोय। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।